दादा नाही आला तुझ्या दादाकडे आत्या मी ना. आणि असं काय नाही, हे उचलल्यावर तेच तेच होईल असं थोडी आहे. बर्फी काढलेली मग पेढा काढून बर्फी झाली. आपण आता बोलतो सोबत राहू देत. मी उजव्या साईडचा कृष्णा मंडळी नमस्कार, मी रोहित तुमचं 91व्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल की आज नक्की काय कार्यक्रम आहे. आजचा व्हिडिओ म्हणजे आजचा कार्यक्रम सुरू होण्याआधी ठमाच्या काकीला जी मुलगी झालेली म्हणजेच माझ्या नंदेच्या जावेला मुलगी झालेली, तिचा बारसा होता. तर बारशामध्ये काय नाव ठेवलं गेलं तर त्याचा व्हिडिओ छोटासा केलेला आहे, तो पण खूप आधी झालेला आहे. तर तो व्हिडिओ आधी सुरुवातीला पाहूया आणि नंतर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आम्ही आलो ठमाच्या घरी आणि ठमाचा नवीन नवीन फ्रॉक मस्त आहे. ठमा फ्रॉक कोणी आणलं? हा, काकाने आणलं. मस्त आहे रे. आणि ठमाच्या बाबूच्या बारशाची पूर्ण तयारी झाली आहे. समोर नाव वगैरे. आता ही ठमाची काकी आणि हा काका. पाळण्याची पूर्णपणे तयारी झाली आहे. सगळ्या बायका पण जमल्या आहेत इकडे. तर इकडे आता ओटी भरण्याचा कार्यक्रम. बाबूला पण इकडे आणलेला आहे. ठमा बघा कशी बघते. ठमा ये पुढे. ए ठमाई आणि दीदी बघ. मी गाणी बिणी म्हणाली की त्याला आणि सुरुवात तुम्ही भराव त्याला घेऊन बस. काकी गाणं बोला. पुढे काहीतरी बोलतात ना, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, असं पण कर्माच्या घरी कन्या जन्मली झाला आनंद झाला आनंद. जो जमू चला नंदाचा कंद. त्याग सयानो माया बयानो सुहासन गेला. गोविंद घ्या गोपाल घ्या. कोणी गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या. माया यशोदा हर्षानंदे पाळण्यास हलवी पाळण्यास हलवी. माया यशोदा हर्षानंदे पाळण्यास हलवी पाळण्यास हलवी. पाळण्यात जो जो चला नंदाचा कंद. पाळण्यात जो जो चला नंदाचा कंद. त्याग सयानो माया बयानो सुहासिनीनो या. पाळण्यात जो जो चला नंदाचा कंद. नाव काय ते नाव नंतर सांगायचं. आणि ऋतिकाला मारणार कोण मग? आणि काय करायचं? कानात तिच्या बोलायचं. बापरे. अभिनंदन अभिनंदन यांच्या. मंडळी, बारसा झालं जेवणाच्या ताटावर सासूबाई जाऊन बसल्या. आई कधी पाण्यात घालतात असं झालेलं की आजीसाठी म्हणून आई पटकन जातात, कारण सगळेच आम्ही इकडे आहोत. तर झालं ह्या बायकांचे म्हणजे जशा जशा येतात तशा तशा बसले जातात. आणि टाईम निघून गेलाय जेवणाचा. 2-2:30 वाजले असतील आणि 2-2:30चा टायमिंग पाळण्यात घालण्याचा होता. त्याच्यामुळे लेट झालं. बघितलं कसं घाईघाईमध्ये नाव ठेवण्यात आलंय. चला, जे झालं ते व्यवस्थित झालंय. पण मंडळी, अशा प्रकारे बारसा थोडक्यात पार पडला आणि मस्तपैकी रियांशा नाव ठेवण्यात आलं. तर चला मग आता आपल्या ओढभरणीच्या कार्यक्रमाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे बघू शकता मस्तपैकी ऋतिकाने रांगोळी काढली आहे. कोणीतरी येणार ग, मुलगा की मुलगी.
ते आता नंतर मग समजेलच आपल्याला. तर आता इकडे आरोही चालली परीक्षेला, तिला विचारूया अभ्यास झालाय काय. आरू झाला अभ्यास? कोणती परीक्षा आहे? म्हणजे बाहेरची परीक्षा यायची शिष्यवृत्तीची कोणती तरी ना. हां, तर चांगले मार्क पाड आणि लवकर या कार्यक्रमासाठी. किती वाजता येशील ना लवकर टायमात. तर आणि ही ठमी बघा आमची बुरशी ठमी. ची जा ब्रश कर दीदी बरोबर जायचं तिला. दीदी बरोबर. मग जा आंघोळ तरी, ब्रश केल्याशिवाय काय तुला असंच दीदी नेल की. जा ब्रश बिश कर आणि मग जा. दीदीला बँकच्या खालून उत्तरे सांगायला. ठमा तू कोणत्या परीक्षा देणार? सगळ्या. ठमाचा राग एकदम नाकावर असतो दरवेळी. आणि इकडे फक्त टोप ठेवण्यात आलंय चुलीवरती. काय होणार आहे काय माहिती. ती लाकडा बिकडा कायच लावलेली नाही. लवकरच काय त्या फोडण्या घाला. मंडळी मी मस्तपैकी फ्रेश झाले, पण ठमा बघा अजून तिथे कायच तिची तयारी नाही की अंगाला पाणी पण नाही. नाही अंघोळ पण नाही ना केली. मानायला होते नाही. पण मिस्टरांनी रात्री पप्पांनी ऋतिकाने मगाशी दाखवायचं राहून गेलं की हे डेकोरेशन केलेलं आहे पाळण्याच्या इथे. आणि अजून एक डेकोरेशन तुम्हाला दाखवते. हे पाळण्याचं आहेच, हे फक्त फोटोसाठी असणार आहे जरासे काढण्यासाठी. आणि बाकीचं डेकोरेशन इकडे असणार आहे, जे की अजून मिस्टरांचे मित्र देवाभाऊ येऊन करणार आहेत ह्याच्यावरती. बाकी पडदा वगैरे पप्पांनी सोडलं नाही आहे. तर बाकी बघू देवाभाऊ काय करतायत येऊन. मंडळी देवाभाऊ आले तिकडे. आणि देवाभाऊ किती वाजता आलात सांगा टायमिंग जरा. घड्याळ बंद पडतो. घड्याळ बंद पडलं तरी मी कालच एक वॉर्निंग दिलेली की टायमात या म्हणून. ठीक आहे, पण मस्त आता डेकोरेशन देवाभाऊ करतायत. अजून काय करणार आहेत? केवढंच आहे बलून डेकोरेशन होईल. बलून डेकोरेशन झाल्यावर दाखवेनच. पण असेच डेकोरेशन जर कोणाला पाहिजे असतील बारशाचे आणि परत कसे लग्न हळदी समारंभ कोणतं करताय सांगा तुम्हीच. लग्न, हळद, साखरपुडा, मुंज, बारसा सर्व म्हणजे कोणते पण कार्यक्रमचे डेकोरेशन असू देत. आता तुम्हाला स्क्रीनवर देवाभाऊंचा कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल तर त्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर देवाभाऊंशी संपर्क साधा आणि लवकरात त्यांना कोणता पण कार्यक्रम असू दे त्यांना ऑर्डर द्या. त्याला आता पूर्ण डेकोरेशन त्यांचं होईल बलून डेकोरेशन, तेव्हा तुम्हाला दाखवेनच. म्हणजे इकडे थोडक्यात नाही आता पूर्णपणे झालं ना देवाभाऊ की अजून हाय होत आहे. मंडळी देवाभाऊंच्या तयारीसोबतच माझी पण तयारी आता झाली. मी पण तयार झाले आणि काही ज्या बायकांना आमंत्रण दिलेलं त्या पण आल्या आहेत. त्याचबरोबर पाठीमागे तुम्ही बघू शकता किशोरीची आई आली आहे. किशोरी म्हणजे माझी मैत्रीण. आणि इकडे माझी बहीण आली आहे कीर्ती. तर आल्यात त्याबद्दल धन्यवाद. ह्या दोघी पण येणार नाही चालू होतं फोनवरनं, पण टायमात आल्यात आणि आमचं जरा थोडा टायमिंग जरा पुढे ढकलत चाललाय. तर आता झाली आहे आपली सगळ्यांची तयारी. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया.
आई सांगा. कोणती पण असं काय नाही ते नसतं काय वेगळंच होतं. आणि असं काय नाही हे उचलल्यावर तेच तेच होईल असं थोडी आहे. पेढा काढला होता बर्फीच झाली ना. कोणाने बर्फी काढलेली सांगा. ना, पेढा काढलेला मग पेढा काढून बर्फी झाली आपण आता बोलतोच पण राहू देत. चल काढलं तर चल चल. तर मी उजव्या साईडचा कृष्णा म्हणून हे उजवी आई side. ते पूर्ण करतात आजी पैसे ठेवतात. आजीन 200 रुपये आधीच घातला नाही. आजी बारशाला किती घातला अरे वा अरे वा जे पाहिजे ते म्हणजे अरे नाही ना अरे वा नाही म्हणजे समजलं ना काय? म्हणजे ह्याच्या अपोजिट होणार आहे हे लक्षात घे. ठीक आहे. ताई इधर घासून ताई आहे ना काका काका झोपला काका हे काकाला बोलव. काका उठव उठव. जरा उठव जा जा बाई हाक मार मामी मामीला मामी नाही आली आहे अजून आमच्याकडे. आली नाही अजून. ही काय मामी राहू दे चल धरी कोण ती हा मामी. हे आहे ना बाकी होती ही मामी आणि काकी कोण काकी धनू. काकी पण तूच धर दादा दादा नाही आला तुझ्या दादाकडे आत्या मी ना पंजोबा. पंजोबा तिकडे ते काय जणी काय काढलेलं मामा एक मामा काका डबल आले. कीर्तीचे मावशीचे काका. हा काका हा. काका 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 मग त्यांचा मान झाला ना असं कसं काही असून देत माईला माई आते आत्याजी देव्याकडे दे काहीतरी. देत हे काय दादा आत्याची- मामा देतो ना मा बस आत्याजी आत्याजी दे. मामाचं आत्याची हे आहे केलंय का त्यास बा? आम्ही माईकडे दे. मामा मामा इकडे देतो का आजीवर असेल ना होय हाय हे घे बाबा दर बाबा आजी आईकडे आई. एक दे आणि माईकडे एक दे आजी आजी आजीचे 2 असतील बघ ना. दोन शोधतो का काकू ताई दर हे ताई इधर ताई ताई दर बाकी हातात लपली आहे. असं तिकडे असं दाखव म्हणजे फोटो पाहिजे त्या ह्याच्यात पण डबल असतील आजीचे. दुसऱ्या अंजा अंजा आहेत बघ. हे दादा कोण नाही ना नाही. म्हणजे आता थोडक्यात आपला कार्यक्रम झाला आणि सगळे जेवायला बसले. हे भाऊजी रत्नागिरीवरून आले दोघं जण. इकडे आजीच्या गप्पा चालू आहेत पोरींसोबत आणि ठमा ऐकते गप्पा. आजींची साडी कोणी दिली त्या एक सबस्क्राईब हा ते बोललेले आजींना साडी घालून दाखवा म्हणून. तर त्यांनी ती साडी दिलेली ती आजींना आज घातली आहे. मस्त वाटते. चला घरात जेवायला चल हा मग वेळ आहे तुम्ही जे तिकडे काम आठवत जावा. मी काय संध्याकाळचं ठमा काय करते ए ठमा ठमाचं काय लक्ष नाही. तर मंडळी सकाळपासून आई पण दिसल्या नसतील. तर आईंची धांदळ हे सगळं जेवण बिवण्याचा कार्यक्रम जो चालू होता त्याच्यातच होती गडबड. इकडे बघा 2 नंदा कशा मदत करतायत. म्हणून नंदा पाहिजेत घरात. कामं कराय चला जेवूया आता. आपलंच जेवण वाढताय ना हे बायकांचा. हो तू जेवतास नाही भूक आहे. नाही भूक आहे ना चला इकडे ठमा आणि बसली आहे जेवायला. ठमा जेव बघू चिकन कसं झालंय. मान हलून अच्छा अच्छा करते फक्त. चला पटापट जेवा तुम्ही पण. मंडळी अशा प्रकारे हा छोटासा ओटभरणीचा कार्यक्रम पार पडला. आणि आता तुम्हाला वाटलं असेल की आई बाबा कुठे व्हिडिओमध्ये दिसले नाहीत.
तर आई बाबा आलेच नव्हते आणि त्यांना मला पण देखील त्यांची आठवण खूप येत होती. पण त्यांना ह्यासाठी नाही बोलवलं कारण आई लास्ट महिन्यातच येऊन गेलेली, शिमगा होता म्हणून, आणि तेव्हा मला भेटलेलीच. त्याचबरोबर आईची तब्येत मध्ये मध्ये बरी नसते, त्याच्यामुळे मिस्टर बोलले तुम्ही एवढी दगदग एका दिवसासाठी करू नका. आम्ही ह्यावेळी इकडेच म्हणजे जवळच आपल्या अशोक काका राहतात. अशोक काकांचं माझे माहेरचं नातं असं लागतं आणि ते वडिलांप्रमाणे मला म्हणजे वडील आणि मुलीचं नातं जसं असतं तसं आम्ही अजून पण आहोत. तर ते बोलले की मी नेतो माझ्या घरी. तर त्या पद्धतीने संध्याकाळी आता मी अशोक काकांच्या घरी जाणार माघारपणासाठी. जे एक रीत असते की 7वा महिना लागल्याच्या नंतर माघारपणासाठी माहेरी जायचं. तर तेच अशोक काका येऊन मला नेणार आहेत. तर आईला आणि बाबांना सांगितलं नका येऊ आता, पण पुढच्या वेळी नंतर मग जेव्हा सर्व व्यवस्थित होईल तेव्हा या भेटण्यासाठी. आणि येतीलच, मध्ये एक फेरी त्यांची होईलच, बघू आता कधी येत आहेत. आणि लवकरच या म्हणून मी सांगेन, कारण मला पण खूप आठवण येते. तर चला, आजचा व्हिडिओ रियांशाचं नाव तुम्हाला कसं वाटलं, ओढभरणीचा कार्यक्रम कसा वाटला, देवाभाऊंनी केलेलं एवढं मोठं डेकोरेशन कसं वाटलं, नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 91वा ब्लॉग. आता भेटूया 92व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.